सोलापूर जिल्ह्यातील ऊस कारखाने यावर्षीचे म्हणजे 2024-25 वर्षासाठीचे ॲडव्हान्स दर जाहीर अद्यापही केलेले नाहीत. कारखाने चालू होऊन 3 आठवडे झाले आहेत. तसेच विठ्ठल कारखाना आणि बबनदादा शिंदे कारखाना हे दोन्ही कारखाने ॲडव्हान्स 3,500 ऊसाचे दर जाहीर केले आहेत. 3 आठवडे उलटून गेले तरी येथील कारखाने ऊसाचे दर जाहीर केल्याशिवाय ऊस कारखान्याला घालू नये असे आवाहन राघवेंद्र बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत केले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच कारखाने चालू होऊन 3 आठवडे उलटले आहेत. 2 कारखान्यांचे दर जाहीर झाले तरी देखील तेथील ऊस सरकारने अजूनही ॲडव्हान्समध्ये जाहीर केलेला नाही आणि गेल्या वर्षीचे ऊस बिल अद्यापही कारखान्यांकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ऊसाचे दर जोपर्यंत जाहीर होत नाहीत तोपर्यंत ऊस कारखान्याला घालू नये असे आवाहन काही शेतकऱ्यांनी केले आहे. कायद्यानुसार 15 दिवसात ऊसाचे दर जाहीर करणे आवश्यक असताना देखील कारखाने टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे यावर्षी ऊस वाहतूक ट्रॅक्टर किंवा ट्रक न वाढवणे, त्याचे टायर न फोडणे त्यामुळे यावर्षी ऊस वाहतूक ट्रॅक्टर अडवणे, ट्रॅक्टरचे टायर फोडणे या गोष्टी न करता गांधी मार्गाने आंदोलन करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेस राघवेंद्र बिराजदार, धर्मराव पुजारी, नागनाथ बिराजदार, कल्लप्पा बदगुंडके, नागनाथ जाधव आदी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील हंगाम 2024 आणि 25 मध्ये ऊस गाळप जवळजवळ एक 15 ते 20 दिवस झाले. एफआरपी नियमानुसार 15 दिवसामध्ये बिल पण द्यायची तरतूद आहे आणि बिल जाहीर करण्याची पण तरतूद आहे. अजूनपर्यंत शेतकरी लोकांना कोणत्याही पद्धतीचं ना बिल जाहीर झालंय ना कोणतं बिल मिळालंय त्यांना. आणि 24-25 चा हंगाम तर चालू आहे. तर मला एवढं म्हणायचं आहे, हे जे काही कारखानदारी चालवतात यांनी शेतकऱ्यांची लूट हे अजून किती दिवस चालणार आहे असंच. आणि आम्हाला एफआरपी नियमानुसार 3500 रुपये हे वाढीव आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची सरकारकडे आणि कारखानदारी लोकांकडे आमची मागणी आहे. आणि एफआरपी नुसार वाढीव का मिळावं, कारण आता सध्याला जे खताचं आहे, लेबरचा विषय आहे, हे अत्यंत वाढलेलं आहे. या सर्व गोष्टीमुळे शेतकरी फार त्रस्त झालेला आहे आणि आपल्याला त्या 3500 रुपये भाव मिळाला पाहिजे. आणि लगेचच सर्व कारखानदारांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही रेट जाहीर करा. आता एक 15-20 दिवसापूर्वी विधानसभा इलेक्शन होऊन गेला, रिझल्ट लागले, त्यावेळी लोकप्रतिनिधींनी मतं मागितले, पण आता लोकप्रतिनिधी गेले कुठे. आणि हे असं पत्रकार बंधूंना पण माझी विनंती आहे, तुम्ही थोडंसं चळवळीला आम्हाला साथ द्या आणि हे कारखानदारी लोक आणि शेतकरी म्हणून बंद करा. आज तुम्हाला माहित असेल शेवग्याचा भाव 400-500 रुपये किलो झालेला आहे आणि मेथी बेथी या सर्व गोष्टी भाजीपाला हे चाललेलं उत्पादन कमी होत चाललेलं आहे आणि शेतकरी हा रसतळाला पोचत चाललेला आहे. हे कारण काय, याचं पाठीमागचं कारण त्याला जे कोण त्याच्या बाजूने बोलणारा हे नाही, म्हणजे माणूस उभा राहिला नाही. जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण मतदान करून घेतात. मतदान झाल्यावरती त्याच्या चळवळीला आणि त्याच्या विचारांना व त्याला अडचणीला कोणी सुद्धा वाचा फोडण्याचा कोणताही यंत्रणा म्हणजे कोणताही स्तंभ आज सुद्धा काम करताना दिसत नाही. आणि हे फार गंभीरपणे सर्व आमच्या लोकांनी विचार करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे आमचा आता आम्ही तुमच्या माध्यमामधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलेला आहे.